नमस्कार, मी संदीप कोकाटे. आपण पाहताय नमस्ते धाराशिव न्यूज. धाराशिव जिल्हा हा गोवंशीय जनावरांचा कत्तलखान्याचा अड्डा बनत चालला आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये गोवंशीय जनावरांची खुलेआम कत्तल होताना पाहायला मिळते. पोलीस डिपार्टमेंट पशुसंवर्धन विभागाकडे बोट दाखवतं आहे, पशुसंवर्धन विभाग पोलिसांकडे बोट दाखवतं आहे. हे दोन्ही जण दुसऱ्याकडे बोट दाखवत आहेत. त्यामुळे जिल्ह्यामध्ये गोवंशीय जनावरांचा संवर्धनाचा विषय हा गंभीर बनत चालला आहे आणि त्याच अनुषंगाने त्या एकंदरीतच विषयाच्या अनुषंगाने आज धाराशिव येथील कलेक्टर ऑफिसच्या समोर काही गोशाळेचे सेवक आणि गोरक्षक काही जमा झालेले आहेत आणि त्यांनी आज तिसरा दिवस आहे ज्यांचा आमरण उपोषण करत आहेत. मात्र प्रशासनाने याकडे पूर्णपणे डोळझाक केलेली पाहायला मिळते. या आंदोलनाकडे, या उपोषणाकडे पूर्णपणे गांभीर्याने घेतलेलं पाहायला मिळत नाही आहेत. त्यामुळे एकंदरीतच या संदर्भात नेमकं काय मागण्या आहेत, कारण आपण धाराशिव जिल्ह्यात जर मागील काही वर्षांपासून पाहिलं तर अनेकदा शहरांमधील कत्तलखान्यांमधून पोलीस आणि गोरक्षकांवरून देखील मोठे प्राणघातक हल्ले झालेले पाहायला मिळतात. त्यामध्ये अनेक पोलीस अधिकारी देखील जखमी झाले होते. मात्र अद्यापही त्यावर देखील कारवाई झालेली नाही. गोरक्षक जे आहेत ते गोवंशीय जनावरांचे संवर्धन करताना त्यावर देखील अनेकदा हल्ले झालेले पाहायला मिळतात. जिल्ह्यामध्ये असं सर्रास घटना प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये चालू झालेले पाहायला मिळतात. एकंदरीतच काय परिस्थिती आहे, नेमकं मागण्या काय आहेत? नमस्कार, जय श्रीराम, जय गोमाता. आम्ही 3 दिवस झालो उपोषणाला बसलो. इथं आमरण उपोषण चालू आहे आमचं. पण या उपोषणाकडे सहजासहजी पहिल्याच दिवशी फक्त पशुसंवर्धन खातं आलं. आज सकाळी तहसीलदार मॅडम येऊन गेल्या. फक्त तुम्हाला काय लेखी द्यावं लागेल आणि काय द्यावं लागणार नाही याच्यावरती त्यांचं बोलणं झालं. ड्राफ्टिंग करून आणते हे म्हणून गेलेले आहेत, त्यावरती अजून कोणी आलेलं नाही आहे. किंवा पोलीस प्रशासनाचा संध्याकाळी मी एक लेडीज आहे, सो इथे एखादा अधिकारी असणं गरजेचं आहे, तेही झालेलं नाही आहे. बरं, मला एक सांगा की एकंदरीतच काय आहे जिल्ह्यामध्ये परिस्थिती, काय आहे, तुमची मागणी काय आणि ते का करण्याची गरज पडते? आज खुलेआम गोवंशाची कत्तली होत आहेत, वाहतूक होत आहे. ही वाहतूक थांबवण्यात यावी. पूर्णतः गोमातेला संरक्षण मिळावं आणि गोरक्षकांनाही संरक्षण मिळावं. त्याच पद्धतीने आज गोरक्षकांवरती गायी वाचवण्यात जाताना बरेच ठिकाणी हल्ले होत आहेत, वार होत आहेत त्यांच्यावरती. काही त्याच्यामध्ये दगावले जात आहेत हल्ल्यामध्ये. आणि गोमातेला आरक्षण जे गोशाळा आहेत त्या गोशाळेतल्या गायींना, गोवंशांना अनुदान देण्यात यावं. प्रतिदिन प्रति गोवंश 100 रुपये. आणि धाराशिव जिल्ह्यातले जे काही अवैध कत्तलखाने आहेत ते पूर्णतः निस्सनाभूत करण्यात यावे. त्यावेळी आपण प्रशासनाला माहिती संरक्षण करत असतो. त्या टायमाला आपण SP अधिकारी, वरिष्ठ अधिकारी असतील, SP असतील जिल्ह्याचे किंवा वरिष्ठ त्या हद्दीतले PI, त्यांना आपण पुढं कळवतो की अशा नंबरची गाडी तुमच्या हद्दीत येत आहे, ती गाडी कुठून कुठं जाणार आहे सगळी माहिती आपण अगोदर देतो. तेवढं करून आपले गोरक्षक कंट्रोलसुद्धा कॉल टाकतात, जिल्हा कंट्रोल असेल किंवा डायल 112 असेल. तरीसुद्धा पोलीस प्रशासन त्या टायमाला ते वेळेत येत नाही. आणि जर आलं तर ते सांगतं की गाडी आलीच नाही किंवा बाकी गोष्टी. आणि धाराशिव जिल्हा हा गोहत्याचा केंद्रबिंदू बनला आहे. त्या जिल्ह्यामध्ये टोटल साईडच्या 4 जिल्ह्यातून माल येतो. जे देशी गाई असतील किंवा जर्सी गाई असतील, 4 व्हीलरमधून सुद्धा गोशाळेत तस्करी होते. हे सगळे जनावरं धाराशिव जिल्ह्यात येतात कटिंगसाठी. आणि कत्तल होऊन धाराशिव जिल्ह्यातून कर्नाटक असेल, तेलंगणा असेल किंवा मुंबई, अशा 3 ठिकाणी 3 राज्यात गोवंशांचं जी गोमांस आहे ते पुरवलं जातं धाराशिवमध्ये. यावर कुठंही थांबवण्यात हे प्रकार आलेले नाहीत. पोलीस प्रशासनाने दखल घेत नाही. गोरक्षकांवर वारंवार हल्ले होते. या हल्ल्यांवर सुद्धा पोलीस प्रशासन कुठलीही दखल घेत नाही. प्रशासनाच्याकडे टोटल दुर्लक्ष आहे. बरं, मला एक सांगा की जिल्ह्यामध्ये एकंदरीतच परिस्थिती पाहायला मिळते की गोरक्षकांवर हल्ले हे काही नवीन नाही आहे. मात्र आज तुम्ही उपोषणाला आज तिसरा दिवस आहे. सरकारकडे एकच, ह्या ज्या काही मागण्या आहेत आपण ऑलरेडी लेखी स्वरूपातही दिलेल्या आहेत. आणि आपले गोरक्षकांवर हल्ले हा वगैरे विषय सगळे झालेला आहेच. इथं गोवंश जो फिरतोय तो मोकाट गोवंश इतका आहे आणि तो गोवंश त्याच्यावर कुठलीही प्रकारची जिओ टॅगिंग येत नाही, काही येत नाही. हा गोवंश नक्की कुणाचा हा प्रश्न उद्भवतो. त्याचबरोबर या मागणीमध्ये एक मागणी आहे की गायरान जमिनीची. धाराशिव जिल्ह्यातल्या जवळपास मॅक्झिमम गायरान जमिनींवर अतिक्रमण आहे. आणि ते अतिक्रमण कोणाचं आहे? ते गायरान जमीन हा विषयच कशासाठी होता की ह्या गोवंश असेल किंवा इतर कुठलेही जनावरं असतील यांच्या भरणपोषणासाठी ह्या जमिनी दिल्या गेल्या होत्या सरकारकडून. पण या काही लोकांनी त्याच्यावर अतिक्रमण करून या जनावरांचा घास हिसकावून घेतला आहे, अशी परिस्थिती आहे. यावर सरकारनं कारवाई करावी. या गायरान जमिनीवरचं अतिक्रमण हटवावं. गोरक्षण करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलीसच अडवतात की तुम्हाला अधिकार कोण दिला. तर यासाठी पशुमानद कल्याण अधिकारी म्हणून एक ओळखपत्र दिलं जायचं, ते सध्या बंद केलं आहे.
ते पशुमानद कल्याण अधिकाऱ्याचं ओळखपत्र या गोरक्षण करणाऱ्या अधिकृत जे लोक आहेत त्यांना देण्यात यावं, ही एक मागणी आहे आपली. गोशाळांना सध्या गोशाळांची अशी परिस्थिती आहे, इतर सर्व संस्थांना कुठल्याही प्रकारचं अनुदान वगैरे मिळतं, पण गोशाळांची परिस्थिती किचकट आहे. आणि यातल्या ज्या काही गोसेवा करणाऱ्या गोशाळा आहेत त्या मॅक्झिमम गोशाळांची परिस्थिती अशी आहे की त्या पदरमोड करून चालवल्या जातात. त्यांना त्यात जो गोवंश आहे तो बराचसा भाकड गोवंश असतो, त्याच्यापासून उत्पन्न काही मिळत नसतं, पण ती फक्त एक आपली त्या निस्वार्थ सेवा म्हणून त्या गोशाळा चालवल्या जातात. तर त्या गोशाळांनाही अनुदानही देण्यात यावं, अशा काही मागण्यांसाठी हे सर्वजण उपोषणाला बसलेले आहेत. आणि विश्व हिंदू परिषद म्हणून माझाही त्यांना संपूर्णपणे पाठिंबा आहे. नक्कीच आता सांगितल्या पद्धतीनं धाराशिव जिल्हा हा गोहत्याचा केंद्रबिंदू बनत चालला आहे. 2-4 आजूबाजूच्या 2-4 जिल्ह्यामध्ये या ठिकाणच्या गोवंशीय जनावरांची कत्तल करण्यासाठी या जिल्ह्यामध्ये आणलं जातं आणि या ठिकाणी त्यांची कत्तल करून तो माल, तो गोवंश इतर राज्यांमध्ये देखील पाठवला जातो. हे खरंच गांभीर्याने घेण्याचं गरजेचं आहे. मागील काही दिवसांपूर्वी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी देखील पत्र जिल्ह्यांना जारी केलं होतं, ज्यामध्ये गोवंशीय जनावरांची जी काय हत्या होते त्या अनुषंगाने गोहत्या प्रतिबंधक कायद्याची अंमलबजावणी करा असे देखील आदेशित केलं होतं पोलीस अधीक्षकांना आणि त्या संदर्भात कलेक्टरांना वगैरे सूचना केल्या होत्या. मात्र धाराशिव जिल्ह्याची जर परिस्थिती पाहिली तर अद्यापही कुठेही अंमलबजावणी होताना दिसत नाही आहे. त्यामुळे कलेक्टर असतील, SP असतील किंवा अनेक कुठं पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त असतील यांनी देखील नेमकं आपण काय करतोय आणि कशा पद्धतीने या जिल्ह्यामध्ये गोवंशीय जनावरांच्या हत्या होत आहेत, दिवसा या ठिकाणी गोवंशीय जनावरांची वाहतूक केली जाते, जे की चुकीच्या पद्धतीनं वाहतूक केली जाते. अनेकदा गोवंशीय जनावरांच्या हत्येची माहिती देत असताना गोरक्षकांवर हल्ले देखील झालेले आहेत आणि त्या भीतीनं आता धाराशिव जिल्ह्यामध्ये हिंदुत्ववादी काम करणाऱ्या संघटना किंवा जे काही लोक असतील ते देखील या कसायांकडून टार्गेटवर आलेले पाहायला मिळत आहेत. त्यामुळे एकंदरीतच परिस्थिती पाहता धाराशिव जिल्ह्यामध्ये जे काही परिस्थिती उद्भवलेली आहे, जे काही हिंदू संघटना जे काही काम करत आहेत त्यांच्यावरचे जे काही हल्ले होत आहेत, त्यामुळे कलेक्टर, SP यांनी देखील या सगळ्या प्रकरणामध्ये गांभीर्याने घेणं गरजेचं आहे. आणि पाहूयात नेमकं या संदर्भात कलेक्टर किंवा SP काय निर्णय घेत आहेत.